साहेब, काल मंचरला सभा झाली पवार साहेबांची. त्या सभेवर तुझ्यावर टीका करण्यात आली आणि तुम्हाला पराभूत करण्याचं आवाहन करण्यात आलं. निवडणुकीमध्ये प्रचार सभेमध्ये आपण नेहमी विरोधी उमेदवाराला पराभूत करा आणि आमच्या उमेदवाराला निवडून द्या असंच आवाहन करतो आणि तसंच आवाहन कदाचित त्यांनी केलं असेल. कोणाला निवडून द्या हे काही कळलं नाही. पवार साहेबांच्या असं आहे की फक्त कालचाच दिवस मध्ये गेला. एका दिवसामध्ये लगेच काही कन्क्लुजनला यायला पाहिजे अशातला भाग नाही. शरद पवार साहेबांचा इतिहास पाहता ते जे बोलतात की काल ते बोलले दिलीप वळसे पाटलांना पाडा पाडा पाडा, याचा अर्थ पवार साहेबांच्या हिशोबाने काय दिलीप वळसे पाटलांना निवडून आणा आणा असा होतो का? असं असेल तर फार उत्तम. ते इतके तुम्हाला गद्दार वगैरे शब्द बोलले, त्याबाबत तुमचं मत काय? तुम्ही त्याचं उत्तर काय द्या? त्याचं उत्तर मी सांगितलं ना. ही काय व्यक्तिगत केलेली कुठली कृती नाहीये. पक्षाच्या बैठकीमध्ये सार्वजनिकरित्या झालेला हा निर्णय आहे आणि त्या निर्णयाच्या बरोबर मी पक्षाच्या अन्य आमदारांबरोबर नेत्यांच्या बरोबर राहिलेलो आहे आणि त्यामुळं हा विषय मला तितकासा महत्वाचा वाटत नाही. आम्ही एकत्रितपणाने निर्णय घेतलाय, पक्षाने एकत्र निर्णय घेतलाय, एवढाच त्याचा अर्थ आहे. आम्ही साहेब, खरं ज्या मुद्द्यावरती निवडणूक इथली फिरती आहे, प्रचार ज्या मुद्द्यावर चालू आहे त्या टिंबे धरण मुद्द्यावरती पवार साहेब काहीच बोललेले नाहीयेत. नाही, पवार साहेब नाही बोलले, पण काल रोहित पवार काही बोलले. काल आणखीन निलेश लंके काही बोललेले आहे. आज घनश्याम शेलार काही बोललेले आहेत आणि सगळ्यांनी एक सांगितलं, आम्ही बोगदा करणार म्हणजे करणारच आणि आपला त्याला विरोध आहे. साहेब, बोगद्यासाठी तुमचा विरोध आहे, त्यामुळेच तुम्हाला त्रास दिला जातोय का, किंवा तुमच्यासाठी तुमच्या विरोधात आवाहन केलं जातंय का? नाही, त्रासाचा वगैरे काही प्रश्न येत नाही. मी भूमिका घेतली ना, कुठल्याही परिणामाची चिंता न करता, उद्या मी निवडून येऊ नाही तर नाही, कुठल्याही परिणामाची चिंता न करता या तालुक्यातल्या जनतेचं पाणी सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून मी ही भूमिका घेतली. मग त्याचा किती त्रास मला झाला तरी चालेल. साहेब, आम्ही ग्राउंड लेवलला काम करतो, ज्या वेळेला लोकांच्या काही प्रतिक्रिया घेतो, लोक असं म्हणतात की दिलीप वळसे पाटील देव माणूस आहे, परंतु त्यांनी बीजेपीत जायला नको होतं. त्याच्यावर काय होतं? आम्ही बीजेपीत गेलेलोच नाही. बीजेपी बरोबर, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहोत. आम्ही फक्त सरकारमध्ये सहभागी झालेलो आहोत आणि त्याच्यामुळे बीजेपीत जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. काल सभा झाली, आपल्या मतदारांवर काही फरक पडेल का? आता काल सभा झाली, आता आज जरा मतदार विचार विनिमय करतील आणि आपल्याला 23 तारखेला कळेल. तुम्ही एवढी टीका होऊनही त्यावरती काही बोलत नाही आहात, काय सांगाल? किंवा गद्दार हा शब्द वापरला त्यावर बोलत नाही आहात, काय सांगाल? नाही, मी गद्दारी जर केलीच नाही तर त्याच्याबद्दल काय बोलायचं? मी काय सांगितलं की हा पक्षाचा एकत्रित निर्णय आहे, त्या निर्णयाच्या बरोबर मी आहे, त्यामुळे इथं गद्दारीचा प्रश्न येतो कुठं? प्रतिस्पर्धी जे उमेदवार आहेत ते आपल्यासोबत अनेक वर्ष काम केलेलं आहे, अनेक संस्थांवर आपल्या प्रमुख म्हणून काम केलेलं आहे, तेच आपल्याला आज आरोप करतायत. आता तो त्यांच्या संस्कृतीचा भाग आहे, त्यांच्या वागण्याचा भाग आहे, त्यांच्या स्वभावाचा भाग आहे. त्यामुळे ते काय बोलतात काय नाही बोलत. आणि माझी निवडणूक काय प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या सोबत नाहीच आहे. माझी निवडणूक जी आहे ही या शिरूर आंबेगावच्या पाण्याच्या प्रश्नावर. जो आपला बोगदा करून तिकडं जामखेड तर पाणी नाही आहे, त्यावर जे विरोधी उमेदवार आहेत तर त्याचे इन्कम्स आहेत, ते स्पष्ट करून का करायचं नाही? तोच प्रश्न मला पण पडलेला आहे की त्यांनी आधी बाकीचं काही बोलण्याच्या ऐवजी
पहिलं स्वतःची भूमिका स्पष्ट करायला पाहिजे. त्यांचा या बोगद्याला पाठिंबा आहे का विरोध आहे, आणि मग एकदा ही भूमिका त्यांनी जाहीर केली की मग आंबेगाव शिरूरच्या लोकांना कळेल की कोण कशा करता निवडणूक लढवतं. तुम्ही आतापर्यंत 7 निवडणुका सर लढला, आता ही 8वी निवडणूक आहे. कसं वातावरण आहे आणि ते वातावरण म्हणजे लोकांमध्ये काय बदल वाटतो का? गुरु विरुद्ध शिष्य निवडणूक टफ जाते का? निवडणूक अजिबात टफ नाही. सगळ्यांचं प्रेम तेवढंच आहे आणि निवडणूक अवघड नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.